रामकृष्ण हरी. शुभ दुपार. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. पण मस्तच आहे, पण खूप ऊन आहे वरून. शेतात आली होती, गहू काढला ना काल. काल मी तो व्हिडिओ टाकलेलाच आहे गहू काढल्याचा. तर गहू काढला, पण काढामेराला खूप वल्ला होता ना. ते पावसामुळं आम्हाला लवकर काढावं लागला गहू बरं का. आणि ते काढामेराला वल्ला असल्यामुळं आहे ना, असं वाटलं आपण जर ते वल्ल्याची वाट पाहायची वाट पाहत बसलं तर पावसाने जो आहे तो बी फुटून जाईल. पहिलेच आमच्याकडं गाराचं पाणी झालं तर खूप. त्या गाराच्या पाण्याने पण खूप फुटला, साऱ्या वावरात गहू गहू झालेला आहे आमचावाला बरं का. तर मग आता आहे ना काढून घेतला गहू, तो मग थोडा वल्ला आहे तो. तर तो आता वाळत घातला आहे, कालपासून वाळत घालते बरं का. तर वाळत घालायची पण खूप मेहनत घ्यावी लागते त्याला. खालवर करीत राहावं लागतं तर लवकर वाळत होतो, नाही तर मग नुसता काढून आणला आणि टाकून दिला काही त्याचा उपयोग नाही. तर ऊन आणि ताण काहीच पाहावं लागत नाही, उन्हामध्ये वाळत घालावंच लागेल तो. तर मी ना यावर्षी गहू ना घरी नव्हता केला, दुसऱ्याला करायला दिला तर वाट्याने करायला दिला. म्हटलं आपल्या घरी होत नाही करणं तर दुसऱ्याला करायला लावू आपण. तर दुसरं बी असं भेटलं ना, त्याचं काहीच खरं नाही. काल मशीनमधून गहू काढून आणला, ट्रॅक्टरमध्ये ट्राल्या भरून आणल्या, इथं खाली केल्या तर त्यांनी फक्त असं इकडे इकडं लुटून दिलं, पसरून दिलं, गेला निघून. परत हलवायला आला नाही, चालवायला आला नाही. ते खालचे वर तर खालचं खाली तसंच वल्ला गहू दाबेल, वरून त्याचं एवढं वजन पडेल आणि बरोबर वाळतील म्हणे ते. आता वल्ले गहू जर ते एवढे वल्ले गहू आहे त्याच्यामध्ये, तर ते खाली दाबून बसलं तर कसं वाळल ते. काल मला असं वाटलं जाऊ द्या बा, घाई आहे त्याच्या मागं नसल पसरवलं, जाऊ द्या आज आपण त्याच्याकडून चांगलं पसरून घेऊ. आज पण त्यांनी 30 तारा केली. शेवटी मला रोजानी बाई लावायला लागली. त्या बाईला सांगितलं तुला अर्ध्या पारगाचे पैसे देऊन टाकेल बाई मी, मला थोडं गहू पांगू लाग चाल म्हटलं. मग ती बाई आली, तिने बिचारीने एवढ्या पाट्या उचलल्या. ट्रॅक्टर एका ठिकाणी एक ट्रॉली खाली करायला होती ना, ती तशीच होती, खालून असं उभून निघाला आता गहू. म्हणजे जे वल्ल्या होतं ना ते कडामेराचं, तर ते वल्ला गहू असा गरम होईल राहतो. मशीनमध्येच पहिली बात तो गरम होतो आणि आणखीन कागदावर टाकल्यावर खालून कागद तापवतो, वरून गहू दाबेल राहतं. ते खालचे गहू असे घामळून जातं आणि कलर त्यांचा पूर्ण काळा दिसायला लागून जातो. तर मग मी कसं तरी त्या बाईकडून करून घेतलं काम. हे बघा आता कसं एकसारखा पसरवलं, बघा पूर्ण एकसारखा इकडून तिकडून पसरवून दिला. तेव्हा तो थोडासा व्यवस्थित वाळल्यासारखं वाटायला आता मला. आता परत त्याला दुसरून मी पाय फिरवते. आता पायाने असं लोटायचं तर माझा पाय पण खूप दुखू राहिला, त्याच्यामुळं मला फिरवायला नाही जमू राहिलं. पण आता तो फिरवावाच लागेल, त्याला काही घेणं नाही वाटेवाल्याला. त्यांनी 17 ठिकाणी वावरं धरून ठेवले आणि त्याला काही गरज नाही दिसते मला तरी वाटतं. पण मग आपण जर हा गहू वेळेवर चांगला जर म्हणजे मेहनत नाही घेतली त्याची, तर तो चांगला वाळणार नाही. त्याचा कलर डाऊन होत चालेल दाबून दाबून असा. तर तो असा पायाने पुढं लोटीत चालावं लागतं बघा. असं त्याला वळखण करीत करीत चालावं लागतं, म्हणजे पायाने लोटीत तेव्हा ती खालचे वरचं खाली आणि ती वाफ जी असते ना, ती वाफ पण निघून जाते गरममधली. तर ती अशी बघा, आता एवढी मेहनत घ्यायची मला ही. तो पाहायला पण नाही आला तो वाटे करू. तर माणसाने दुसऱ्याचं वावर वाट्याने घ्यायचं म्हटल्यावर आहे ना, मेहनत केली तर उपयोग आहे, नाहीतर दुसऱ्याचा तळतळाट करून काहीच उपयोग नाही. आता एवढं पिकवलं आपण, याला भांडवल इतकं खर्च करेल आणि आपण ते जर व्यवस्थित वाळवलं चळवलं नाही तर त्याला काय भाव भेटणार या गावाला. तर असे वाटे करू राहत्या. तर यालाच म्हणजे वाटे करू बी असा आहे का तो पोरगाचे. तर म्हण लावेले, पोराची कुठं शेती ढोराची काय, गोऱ्याचं कुठं आवतं आणि पोराची कुठं शेती राहते का. जे शहाणं ते शहाणंच राहतं. पण आम्ही फसले गेलो आम्ही. का आता आपल्याला वाटलं जाऊ दे बा, पोराची जाते करल, तो बी खाईल आपल्याला खाऊन तर घालल, म्हणून आम्ही त्याला करायला लावलं. अख्खं भांडवल आम्ही खर्च केलं आणि आज तोंडात आलेला घास तो लक्ष नाही देऊ राहिला त्याच्याकडं. तर त्याची सगळी पूर्ण मेहनत मला घ्यावं लागू राहिली. इतकं ऊन आहे वरून, इतकं ऊन आहे तर उन्हात असं तव आल्यासारखं होतं आहे फार. पण मग ते उन्हातच वाळवलं जाईल ना. आपण जर ऊन धरून बसलो घरामध्ये तर ते वाळवलं जाणार नाही. बघा
त्यांनी काहीच नाही, फक्त असं माळपावड्याने कुठं गहू वाळत घालते का, असे ओढून आणि दिले जागीचं गंज फोडून दिला आणि गेला निघून. आता आपल्याला नाही पावत आहे, आपण मेहनत करेल आहे, आपण दिवस काढलेले राहते, आपल्याला पावत नाही एवढं धान्य आपल्या दारामध्ये पडलं आहे. आणि त्याला जर आपण मेहनत नाही घेतली तर ते काय म्हणाल, खराब होऊन जाईल ना ते. त्याला खालून बुरशी ती गावाला व्यवस्थित खालीवर करून वाळवलं नाही, चळवलं नाही, कारण ते एवढ्या मोठ्या मशीनमध्ये ते हार्वेस्टरमध्ये पण गरम होऊन जातं काढताना. ते गार राहतं, गरम राहतं, काही गहू वल्ला राहतो, काही गहू गार म्हणजे वाळलेला राहतो. मग ते गार गरम दोन्ही असं खूप खराब होऊन जातं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्याची खूप मेहनत घ्यावं लागते गव्हाची, फुकट काहीच नाही भेटत. तर खरंच लोक म्हणते ना वाटेकरू ध्यान नाही देती, खरंच वाटेकरू ध्यान देती नाही. खरंच आपल्याच्यानं होईल तर शेती करावं, नाही तर खाटी राहिली ती परवडली. वाटेकरांना कधीच शेती देऊ नये, हरामखोर राहते वाटेकरू, त्यांना काही घेणं नाही राहत. ते फक्त ताब्यात वावर घेऊस तर गोड गोड बोलते आणि घेणं झालं का तेरी मेरी करायला सुरुवात करते. त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना 17 ठिकाणी हात ठेवलेले राहते त्यांनी, त्यांना काही फरक पडत नाही. आपलं नुकसान आपलं होऊन जातं. तर खरंच शेती होईल तर करावं, नाही झाली तर ती खाटी राहिली ती परवडली, पण कोणाला देऊ नाही करायला. मला तर इतकं पस्तावा आलेला आहे की देऊन. आज एवढे 30-40 पोते गहू वाळतो इडं, आणि तो खालवर करायला सुद्धा पाहायला सुद्धा आला नाही, टाकून दिलं, निघून गेला. त्याच्यावर कुत्र्या उड्या मारतील का, सांडवतील का, लवंडवतील, काहीच नाही, त्याला काही घेणं नाही, काहीच घेणं नाही त्या वाटेकराला. तर बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. मेहनत केल्याशिवाय शेती नाही आहे, ऊन ताण शेतीला पावा नाही लागत, सगळ्या गोष्टी सहन करूनच करावं लागतं. चला बघा, सगळ्या गावाला पायाने असं फिरवलं बरं का मी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. घामघाम झाली मी, पूर्ण घाम आला आहे मला, उन्हात हे करते तर पूर्ण ऊन आहे. कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.